बस बस ब्रेक लगाव ब्रेक लगाव. खूप भारी वातावरण आहे. हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही जात आहोत ट्रिपसाठी. तर आता आम्ही ॲक्च्युली सकाळीच निघतो आहे. आता खूप लेट झालं आहे ॲक्च्युली आम्हाला. आणि आम्हाला म्हणजे कुठे लोकेशन आहे, काय लोकेशन आहे ते त्याच्या फ्रेंड्सना माहिती आहे आणि माझ्यासाठी सरप्राईजच ठेवलेलं आहे. तर बघू. हां, एवढं माहिती आहे की धबधबा साईडला वगैरे जाणार आहे, पण कोणता धबधबा आहे काय ते मला माहीत नाही आहे. तर मग चला बघूया की आपण कुठे जात आहोत, लोकेशन काय आहे आणि एन्जॉयमेंट काय काय करणार आहे. चला मग. सो तू आम्हाला सांगू शकतोस का की आपण कुठे जात आहोत? आपण जाणार आहोत पेन. पेनला कुठे? पेनला कासमाल पेन. सांगितलं सरप्राईज. असं ते ठीक पण आहे. ते स्पॉट बघायचंय. मी पण गेलो नाही कधी. ओके, सो फर्स्ट टाइम असणार आहे आपल्या दोघांचं. येस. तर मग तुम्हाला पण चला दाखवूया. लवकर जाऊया. आता इथं ऑन द वेच आहे आम्ही. फर्स्ट आम्ही जेवणार, त्याच्यानंतरच आम्ही पुढे आमचा प्रवास चालू ठेवणार आहे. आणि आम्ही दोघं खूप एक्सायटेड आहे त्या धबधब्याला जायला की कसा आहे तो धबधबा बघायला, कारण की यूट्यूबला आम्ही खूप बघितलं आहे. तर मग चला बघू इथून पुढे कसं जायचं आहे. आणि आमची पब्लिक कोण दिसतच नाही आहे. हा पहिला टोल नाका आहे जो चालू झाला आहे मुंबई गोवा हायवेचा. आमची मंडळी इथे चष्मे घेत आहेत. गॉगल खरेदी करायला. गॉगल खरेदी करतायत. गॉगल. हाय. तुलाच पाहिजे. मलाच पाहिजे. Oh God. चष्मा खरेदी. चष्म्याची खरेदी. तो का सिरप बसला हा बघ. ओमबट बागोदरी ओमबट आहे माझे. चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास, बंद कर अभी. म्हणे काय घेते आम्हाला चष्मा स्पॉन्सर बाय नितेश मस्कर ना. चला हा घे मस्त आहे. नितीन दिले. चला तर आम्ही स्वामी प्युअर व्हेज रेस्टॉरंटला थांबलो आहे नाश्त्यासाठी. बघू, लंच केलं तर करणार आहे, नाहीतर नाश्ता करणार आणि निघणार, कारण की खूप लेट झालं आहे आणि पार्सल पण घेऊन जाणार आहे. तर मग चला आता काय काय ऑर्डर द्यायची बघूया. सगळे इथे सगळे रसम पित आहेत. रसम. अरे बोल चालला ना तिकडे समजेला. हां ठीक आहे. पुरी भाजी मागवली. तिथे पण एक पुरी भाजी. काय म्हणे? म्हैसूर मसाला डोसा. म्हैसूर मसाला डोसा. या खायला या असतो ना, म्हणजे मी लाजाळू आहे माहिती आहे ना तुला. कैसा आहे? हाँ बस. क्या मंगाए? कॉफी. वो तो काय हे प्यायचे किती? कॉफी. मी नाही पेत. आधी कोण? कॉफी. दूध त्याच्यामध्ये हलत टाकून. आता जस्ट आम्ही नाश्ता केला, आता निघालो सरळ आता आमच्या लोकेशनला. आता आम्ही कुठेच थांबणार नाहीये, बिलकुल सरळ आम्ही निघणार आहे. तर तुम्हाला डायरेक्ट आम्ही लोकेशन दाखवतो की तिथे काय आणि कसं आहे ते. कशाची तरी शेती करताय ते लोक सगळे ना. शेती लावली त्या साईडला. या साईडचा व्ह्यू भारी आहे. आणि
इथून. एक नंबर व्ह्यू आहे. सगळ्यांनी नक्की या पावसाळ्यात. खरंच खूप छान व्ह्यू आहे. अजून तरी आम्हाला डोंगर चढायचं आहे. व्ह्यू जाताना एवढा भारी आहे, एवढा भारी आहे ना की मीन्स हिरवगार अशी डोंगर वगैरे असं खूप खूप भारी दिसते. खूप असं प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये एवढं भारी दिसत नसेल, पण नजरेत असं एवढं भारी दिसतंय ना. तुम्ही सगळ्यांनी नक्की यायला पाहिजे. आणि अजून तर आमचं मेन लोकेशन यायचं बाकीच आहे. हा व्ह्यूज बघूनच आम्हाला खूप भारी वाटतंय. सगळं पूर्ण हिरवगार आहे. तर बघू अजून मेन लोकेशन तिथे जाऊन नक्की काय आहे, कारण की म्हणजे किती पाणी आहे, काय आहे, कसं आहे ते अजून बघायचंच आहे. वरती चाललोय. हा तिसरा डोंगर आहे. हा, आम्ही खूप वर चाललोय. आता हा तिसरा डोंगर आहे. आणि खूप असं खाली पण असं खाली असं तर असं स्लोप आहे वरती चढताना. तर तुम्ही सुद्धा सावकाश या. आणि आता आम्ही पण जातोय सावकाशच. तर मग बघू लोकेशन तिथे काय आणि किती चांगलं आहे ते. हो, कसलं भारी दिसतंय. खूप भारी, खूप भारी दिसतंय. पूर्ण असं आता पोचलोय. आता एक स्पॉट बघतात. ही आमची सेना. कुठे सेना आली. हळूहळू. काय 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 तुम्ही नका जाऊ. मी कशाला जाईल. काय म्युच्युअल फ्रेंड आहेत रे. अब तू गया बेटा, अब तू गया, देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे. चला चला चला. गुड. आय लाईक इट. घरी जाऊन जेवण भेटणार नाही, लक्षात ठेव. भेटेल. ते लावतात काहीतरी. चला जाऊ ना. जाऊ ना. हजेरी तरी भेटेल ना. बस ब्रेक लगाओ. त्या साईडला ना आम्ही शेती करतोय. मस्त वाटतंय ना. सगळे तिकडे जातात बसायला, जरा एन्जॉय नेचरची. तेवढं तिकडे पडले. हो, नेचरची आ आणि ओ ऐकायला आले सगळे ना. पाऊस म्हणून एकदम भारी वाटतंय. कोण रडते? हसतात. शाबास. सगळे मस्त धावत जातात. दिवाणी मस्तानी. खूप भारी वातावरण आहे. मेन पाऊस नाही ना आज, पाऊस नाही. त्याच्यामुळे असं एकदम हिरवगार आणि नीट अँड क्लीन असं वाटतंय आम्हाला. खूप जास्त फोटो व्हिडिओज काढलेले आहेत. एकदम शांत असं. शांत वातावरण एकदम असं जेवण घेऊन बसू शकतो इथे जेवायला. पण काहीच बसलेत. हा फोटो चालू आहे. वा हा. हे गाईज. हो. नाही इथपर्यंतच. येस. अरे मी उंच वाटा म्हणून ठेवला. मी बारका होतो ना. तिथे फोटो शूटिंग चालू आहे. पण कसं आहे माहितीये, एवढ्या ह्याच्यात तुझं झाडच दिसतोय. तिकडे हार्ट आहे ना. हार्ट दिसतंय का? तोच तो बदाम. इथे माझा पाय सरकत्या तिथं. नाही पाय सरकतायत. मस्त आहे. आणि व्ह्यूज बघायला पण खूप छान आहे. सो आता आपण नेक्स्ट लोकेशनला जातो.
आता धबाधबाला जायचंय. काही पाऊस जास्त असला इथून कसला पाणी धबाधबा होत असेल. मागच्या पासून पाऊस नव्हता, आता लिटरली पाऊस एवढा जोरात आलाय. इथे सो बहुतेक आम्ही लोकेशनला पोचलोय. खूप लांब आहे ना. हा जरा जास्त लांब आहे पण ठीक आहे. बाईक येते. हा तिथे एक अर्धा तास तिथून 20 मिनिटं. हां व्याघ्रेश्वर मंदिर आहे तिथून. वॉटरफॉल जवळच आहे. जवळ नाही 10 मिनिटं वॉकिंग. हां मग ठीक आहे ना 10 मिनिटं मग काही जास्त लांब नाही. एक अर्धा किलोमीटर. छोटीशी ट्रेक होती आपली. इकडे अर्धी झाली इकडे अर्धी. पाणी असलं ब्राऊन होईल. नाही असं नसेल. चांगलं असेल. विश की चांगलं असेल ना. व्याघ्रेश्वर आई वर्धानी हा इथला मंदिर आहे. इथे टेम्पल आहे त्या साईडला धबधबा. टेम्पल आहे का? मला वाटलं मंदिर. हा रस्ता त्या धबधब्यावर जातो. ओके त्यावाला शॉर्टकट ना का दुसरा वाला जो वरून पडतो तो मोठा वाला का? जुना मंदिर आहे. गंभीर असता गंभीर फक्त एकच आहे गौतम. विषय गंभीर आहे काहीतरी. हा मस्त पाणी एकदम फ्रेश आहे. एकदम फ्रेश आहे बघा. एकदम असं ना सगळं क्लिअर कट दिसतंय. असं पाणी आहे ना इवन सगळं क्लिअर कट नाही जरा पण पाणी. असं पाणी पाहिजे. एकदम क्लिअर पाणी आहे. शेवाळे चलो चलो. याला वाटलं कमी पाणी असेल. थंड लागेल थंड लागेल. आंधळा आंधळा आंधळा. हा थंड आहे थंड आहे. मला मोबाईल आहे. नाही येणार आहे मी येणार आहे. मोबाईल 2 खिशात.
मज्जा केले, फुल मजा केले आणि पाणी एकदम फ्रेश आहे. आणि पाणी पण खूप स्वच्छ आहे. हळूहळू 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 हळू थांब थांब मला पूर्ण भिजलो आम्ही. आणि मजा आली आणि फ्रेश पाणी आहे. हो, fresh आहे. सो तुम्ही सुद्धा येऊ शकता, नक्की येऊ शकता आणि खूप मजा येते. जास्त गर्दी पण नाही आहे पण एवढी गर्दी नाही आहे. सो मी अजून पाण्यातच आहे. खूप मजा आली भिजून. चला आता निघायचं घरी. तर आजचा हा ब्लॉग होता खास करून धबधब्यासाठी. हा कोणता धबधबा आहे बोला? ॲक्च्युली कासमाल पेन बोलतात पण व्याघ्रेश्वर आहे. ओके. कासमाल पेन जर मगाशी पठार दाखवला ना तिथून पुढे आहे थोडा, एक अर्धा तास तरी बाईक आहे, बाईक आणि 4 व्हीलर आणि एक 5 मिनिटं चालत आहे वॉकिंग, 5 ते 10 मिनिटं. पण खरंच खूप मजा येते. तुम्ही सुद्धा नक्की या कारण की इथे जास्त काही गर्दी पण आहे. आणि हा जर तुम्हाला काही खायचं प्यायचं असेल तर कॅश कॅरी करा. तर मग चला आता भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.